झेप मराठी प्रस्तुत शब्दांचा गल्ला, गुंतवणूक भावनांची, तुम्हा आम्हा सगळ्यांच्या संवेदनांचा जतन केलेला शब्दरूपी गल्ला, आपल्यातला माणूस कायम जिवंत ठेवणारा एक शब्दमय प्रवास. नक्की बघा आणि गल्ल्यातल्या शिक्क्यांची जपणूक नक्की करा. आजी म्हणजे प्रत्येकाच्या हृदयाचा एक हळवा कोपरा. आपली सगळी गुपितं, आपल्यावर तिचं असणारं भरभरून प्रेम जसं असतं तशीच आजी ही भरभरून व्यापलेली असते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. आपल्या आयुष्यात प्रेमाचा गल्ला भरून ठेवणारी अशी आपली आजी. आणि म्हणूनच आज शब्दांच्या गल्ल्यात घेऊन आलोय तुमच्यासाठी एक विशेष भाग, आजी. गुपचूप कमरेला बांधलेल्या बटव्यातला 1 रुपया आपल्या हातात देऊन आपली मूठ बंद करणारी, करकचून पापा घेणारी आपली आजी. तिच्या सुरकुतलेल्या हातावर हात फिरवायला आणि तिच्या पोटाला लाडाने चिमटा काढायला किती मजा यायची. पांढऱ्या झालेल्या केसांना चिपचिपीत तेल लावून छोटासा आंबाडा करकचून बांधताना भलतीच गोड दिसायची आपली आजी. आपल्या पण डोक्यावर तेलाची धार लावून आता किती गोड दिसतं लेकरू असं म्हणत कडाकडा बोटा मोडणारी आपली आजी. किती चिडायचो आपण तेव्हा, पण त्यानंतर इतकं मायेने मालिश केलीच नाही कुणी. जसं तेल जिरत जायचं तसं तिचं प्रेम पण जिरत जायचं खोलवर. शाळेतून आल्या आल्या पोळ्या भाकरी कुस्करून वर मिरची मसाला टाकून चरकन जिऱ्याची फोडणी देऊन तिने तयार केलेला मनोहर काला. आहाहा, काय चव होती त्या काल्यात आणि त्या भुकेलाही. तिच्या बंद संदुकीत काय काय असायचं म्हणायची. बायका तिच्या काळात पुरुषांसमोर यायच्याच नाही. चुकून कधी वडीलधारे माझघरात आले तर आम्ही संदुकीत लपून बसायचो असं आजी सांगायची. तो धाक होता की आदर होता माहिती नाही, मात्र तिची संदूक खरंच इतकी मोठी होती, तिच्या मनासारखी. तिचे चौकट, तिच्या कवड्या, तिने बनवलेल्या सुबक वस्तू, तिने अक्षर गिरवलेला पाटीचा तुकडा, तिच्या आईच्या आठवणी, तिची इंचभर अत्तर असणारी अत्तरदाणी. आणखीन काय काय असायचं तिच्या संदुकीत. तिच्या मोठ्या आणि सुगंधित मनासारखं. तिचं लक्ष्मीचं चित्र असणारं लाकडी कपाट, ते तिने उघडलं की असा मंद चंदनाचा सुगंध यायचा. आजोबांनी तिला दिलेले चंदनाचे हत्ती होते तिच्या कपाटात. आणि हो, चंदनाची बाहुली तिच्यासाठी. आजी होती मात्र खूप भारी. माझ्याकडे एक छदाम नाही म्हणायची, मात्र तिची तिजोरी कधीच रिकामी नसायची. रोज रात्री सगळे झोपल्यावर एखाद्या विश्वासू नातवाला पैसे मोजायला सांगणं, तिच्या बचतीची पासबुक अधूनमधून तपासायला लावणं हा तिचा आवडता छंद. उगीच झोपल्याचे नाटक करून तिचं भास्कराचार्यांना लाजवेल असं गणित आणि हिशोब ऐकून आपण किती भाग्यवान आहोत की इतकी हुशार आजी आपल्याला मिळाली याचं खरंच कौतुक वाटायचं. मग मना नावावर कितला ठी जाशी असं तिला चिडवताना जाम मजा यायची. आजोबा नावाचा उधळ मानका दोस्त आणि आजी सारखी अर्थतज्ञ बाई प्रत्येकाच्या घरात असते. तिचं आणि आजोबाचं गणित कधीच जुळत नाही. कितीही गोंगाट केला तरी ही आजी काय लवकर फळत नाही. तिच्या कपाटातले काजू बदाम, तिचे सुक्या मेव्याचे लाडू, साजूक तूप हा खाऊ पदरात पडणं म्हणजे अहोभाग्य. आणि आजोबांच्या खिशातलं पेढ्यांचं पुडकं हे लपून छपून पदरात पडणं म्हणजे सौभाग्य. स्वतःच्या नातवाने जेवण करावं म्हणून अख्ख्या गल्लीची पोरं जेवू घालणारी वेडी आजी ही तीच. आणि पोरग जर नापास झालं तर बघाच असा मास्तरांना दम भरणारी आजी ही तीच. नातवंड कितीही काळवेंद्र नकट असू देत, सगळ्या जगाची टोक त्यालाच बसते अशा आविर्भावात मीठ मिरच्यांनी नजर काढत सापकान पायतान जमिनीवर आपटणारी आजी प्रत्येकाने अनुभवली. काळ बदलला तशी ही आजी आजू झाली. 9 वारीतून 6 वारी, 6 वारीतून ड्रेसमध्ये आली. पण ते सुरकुतलेले हात, तो तिच्या पदराचा आपलं तोंड पुसताना होणारा मखमली स्पर्श आणि तिचा तो बंद मुठीतला रुपया, ती श्रीमंती पुन्हा मिळणं अशक्य. उन्हाळ्यात दिवसभर पापड वाळवायला पळवणारी आजी आणि रात्री हळूच पायाला तुपाचा हात लावून चोळणारी आजी. किती विरोधाभास, पण तिने मेहनतही शिकवली आणि दुखण्याला पुंकर घालणं पण शिकवलं. भर उन्हात टनाटना करत कुल्फीवाला आला की लगेच तिच्या मागे लागायचं. मग गल्लीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो जाईपर्यंत भुनभुन चालायची. माझ्याकडे पैसे नाहीत असा तिचा पवित्रा बघून नातवंड रडबोंबल करायची. कित्येकदा त्याला जाऊन 2 शिव्या देऊन यायची. तो दिसेनासा झाला की मग एकच गलका उठायचा. मग हळूहळू तणतणत रुपया टेकवायची. आपण मग सगळं बळ एकवटून पळत सुटायचो त्याला गाठायला. तुम्हारी आजी बहुत खडूस आहे असं म्हणत तो जी कुल्फी द्यायचा हातात, तिची चव जास्तच भारी असायची. आता तर आजू येताना इतका खाऊ आणते की मुलांना खरंच तो आनंद मिळत असेल का. यात्रा तर महोत्सव असायचा. 80% मुलं यात्रेत रडतानाच सापडायची.
आपली आजी पण चल पुढे घेऊ असं म्हणत ओढत आणायची. यात्रा संपायची पण तिचं पुढचं दुकान कधीच यायचं नाही. शेवटी गोडीशेव जिलेबीच्या दुकानात रडतच प्रवेश व्हायचा आणि आपलं रडकं नाक तोंड पुसत आजी सांगायची, काय शेत्या खेनास मा, त्यांनापेक्षा खाई लेवा, गोडीशेव जिलेबी काय बार बार भेटस का, अशी म्हणत गरम गरम गुळाची जिलेबी भरवायची. तिच्यावरचा राग मग कुठल्या कुठे पळून जायचा. अक्षय तृतीया आली की आपल्यासाठी बांधलेला झोका पक्का आहे का हे स्वतःपासून चेक करायची. चुलीच्या कोपऱ्यात पेल्यात झाकून ठेवलेलं दूध हळूच चहात ओतल्यावर आपला लाल जर्द चहा जेव्हा तांबूस व्हायचा, किती श्रीमंत वाटायचं तेव्हा. पुरणपोळीच्या दिवसात पुरण वाटताना हळूच एक गोळा हातात द्यायची. आत्ताच्या चॉकलेटपेक्षा ते खूप मधाळ असायचं. आजी आजी हे असं सुवर्णाक्षरी पान. मरी जायचो मी जासू ना, तुले खावाले कोणी विचारणार नाही, असं ठसक्यात म्हणायची आणि बळेच तोंडात घास कोंबायची. आपणही उगाच मग कवय जाऊ म्हणस असं म्हटलं की हातात झाडू घेऊन मागे धावायची. पण ही चेष्टा जेव्हा सत्यात उतरते आणि आजी एक दिवस निघून जाते, तो दिवस प्रत्येक नातवाच्या आयुष्याचा बालपण संपवून टाकणारा दिवस असतो. कारण तिच्या पदराआड जगलेलं बालपण काही वेगळंच. चांगले वाईट सगळे अनुभव शिकवून आजी आपली निघून जाते. तिचा तो निश्चित पडलेला देह बघून वाटतं उठावं तिने, मारावं, रागवावं, पण ती नाहीच येत परत. आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत एखादी म्हातारी हळूच बोलून जाते, धाकल पण सरणारे हाते, तेव्हा तिचा खूप राग येतो. पण खरंच आजी जाते, पेल्यातलं दूध संपतं. आजी जाते, मनोहर काला जातो. आजी जाते, पापडाच्या पिठाचा लपवलेला गोळा संपतो. धूप काढल्यावर उरणारी बेरी संपते. पाटा पुरणाची वाट बघत राहतो. कुल्फीवाल्याचा आवाज येतो. आपण अंगणात येऊन उभे राहतो. आज रुपया द्यायला आजी नसते. डोळ्यात पाणी येतं. तितक्यात तो येऊन एक कुल्फी हातात देतो आणि म्हणतो, ले खा ले, तेरी आजी पिछले साल रास्ते में मिली थी, 5 रुपए देकर बोली, मेरे नातू को कुल्फी देके जाना, ये पैसे खत्म हो गए तो मेरे आदमी से ले लेना, पर मेरे नातू को रुलाना नहीं तो चुरेड बन के तेरे मानगुटी पे बैठूंगी. डोळ्यातलं पाणी थांबत नाही आणि कुल्फी आज काहीतरी वेगळीच लागते. दुधाची, पुरणाची, बेरीची, तुपाची सारी चव एकवटते. कानात आजी फक्त म्हणते, खाई ले रे मरजायजो, मी जावावर तुले कोणी विचारणार नाही. तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा झेप मराठी.